नमस्कार मंडळी. सर्वप्रथम आपल्या सर्वांचे मनापासून आभार. आपण सर्वांनी माझा पुणे गुहागर गणपतीपुळे हा जो व्हिडिओ आहे याला भरभरून प्रेम दिलं. आईसोबत मी हा जो प्रवास केलाय, म्हणजे खरं तर संपूर्ण कुटुंबानं आम्ही आईसोबत जो प्रवास केलाय याचं आपण जे कौतुक केलंय याच्यासाठी आभार व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाही आहेत. खरंच सांगतो, नेहमी मी घरच्यांसोबत प्रवास करतो पण कधी व्हिडिओ करत नाही. मित्रांनो, त्या व्हिडिओच्या नंतर मला बऱ्याच जणांनी असं विचारलं की पुण्याच्या जवळपास एखादं छान ठिकाण ज्येष्ठ नागरिकांसाठी असं कुठलं आहे का जे 3-4 तासात पोहोचू शकतो, समुद्र किनारा वगैरे असेल. आपल्याला बऱ्याच जणांना माहिती आहे दिवे आगार आपल्याला पुण्यापासून साधारण 4-4.5 तासाच्या अंतरावरती आहे. मी बऱ्याच वर्षात दिवे आगारला आलो नव्हतो. पूर्वी मित्रांसोबत इथं फिरायला आम्ही आलेलो आहोत. मागच्या काही वर्षात या भागात रस्त्यांचे जे जाळे आहे ते पसरलेलं आहे. कॉन्क्रीट रस्ते झालेत असं मी ऐकलं होतं. आणि दिवे आगारची सध्याची परिस्थिती, सध्या तिथं जाणारे रस्ते कसे आहेत याची माहिती घेण्यासाठी मी आणि बाबा आम्ही दोघं पुण्याहून निघालोय. मित्रांनो, दिवे आगार पुणे ते दिवे आगार या प्रवासात मी दिवे आगारला जाणारे तिथून श्रीवर्धन हरिहरेश्वर असा माझा प्रवास असणार आहे. या संपूर्ण प्रवासाची माहिती मी आपल्याला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहे. चला तर मग माझ्यासोबत पुणे दिवे आगार श्रीवर्धन हरिहरेश्वर या सुंदर प्रवासात. मित्रांनो, 11 फेब्रुवारी 2026 सकाळी 7:30 वाजता आम्ही पुणे सोडलं ते दिवे आगारला जाण्यासाठी. पुण्यातून पिरंगुट पौड या मार्गानं आम्ही आता तामिणीच्या दिशेनं जायला निघालो. पिरंगुटचा घाट उतरल्यानंतर उजव्या हाताला श्रीपाद नावाचं एक हॉटेल आहे. पूर्वी इथं बऱ्याच वेळा आम्ही ब्रेकफास्टसाठी थांबत असे आणि म्हणून आज मी आणि बाबा ब्रेकफास्टसाठी इथं थांबलो. आला 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 येस. चहा का कॉफी काय सांगायचं मग? का चहाही पुढंच घ्यायचा? नाही तर काय लागेल काय सांगता येत नाही. चहा कुठे काय मिळेल आपल्याला. हा, आपण कर्नाटकात ना, काय मस्त होते ते भारीच होते. आणि सकाळी सकाळी एकदम पॉट. मित्रांनो, यावेळेस इथं ब्रेकफास्टचा अनुभव फारसा काही चांगला नव्हता आमचा. इडली वड्याबद्दल काय तुमचा अभिप्राय आत्ताचा? काय एवढी चांगली नव्हती ती. आता इडली बरी होती पण वडा एकदमच हे उडाला होता का? एकदमच ते टाळलाच नव्हता त्याने. हो, आता काय कुठं नाश्ता करूय? नाश्ता आता कसं कशाला, काहीतरी चहा घेऊ मस्त पैकी उतरल्यावर. ओके, जाऊ. आजच्या प्रवासातला नाश्ता हा गणलेला मिळाला आम्हाला. गणला म्हणजे नाश्ता गडला ठीक आहे. हा एक अनुभव. खरे, हा पण एक अनुभव. सगळंच चांगलं घडेल असं धुवून चालायचं नाही. खरे, प्रवास म्हटलं की प्रवास म्हटलं की आलंच. इथे एक हॉटेल आहे घाटात, तर घ्यायचं का चहा? मित्रांनो, आता वीकडेज म्हणजे आठवड्याचे जे दिवस असतात, सोमवार ते शुक्रवार, ह्या दिवसांमध्ये पर्यटकांची वर्दळ कमी असते. त्यामुळं हॉटेल व्यवसाय पण मला असं जाणवतंय की तो जरा मंदीत असतो. चहा पुढं कुठं तरी घेऊ असं म्हणत आम्ही संपूर्ण तामिणी घाट ओलांडला. आणि घाट ओलांडल्यानंतर सणसवाडी गाव जे लागतं, म्हणजे जिथून आपण डाव्या हाताला माणगावला वळतो, तिथं कोपऱ्यावरती एका हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी थांबलो. तामिणीचा घाट उतरून आता माणगावकडे निघालोय या MIDC मधनं. कोपऱ्यावरतीच एक चहाचं छोटंसं हॉटेल होतं, चहा घेतलाय.
बाबांना आवडलाय प्रचंड चहा गोड. आणि ते आता दिव्या आगारपर्यंत चहा मागणार नाहीये. माणगाव आलं. माणगाव डाव्या हाताला वळायचं आता आपल्याला. मित्रांनो, माणगावातनं थोडं पुढं गेल्यावरती म्हणजे एक 500 मीटर पुढं गेल्यावरती लगेचच आपल्याला उजव्या हाताला वळायचं आहे. म्हणजे मुंबई गोवा महामार्ग सोडायचा आहे आणि मोरबाच्या दिशेला जायचं आहे. चला, माणगावला पोचलोय. 11:15 वाजलेत. इथून अजून तासाभरात दिव्या आगारला पोचू. 12:30 पर्यंत पोचायला हरकत नाही. माणगाव ते मोरबा साधारण 6 किलोमीटरचं अंतर आहे आणि मोरब्यातून आपल्याला उजव्या हाताला वळायचं आहे. इथून थोडं पुढं गेल्यावरती एक सुंदर असा घाट सुरू होतो. मित्रांनो, या भागातून पूर्वी मी बऱ्याच वेळा प्रवास केलेला आहे. तेव्हा डांबरी रस्ते, अरुंद रस्ते होते. आज मात्र एक सुखद आश्चर्याचा धक्का होता माझ्यासाठी, कारण हा संपूर्ण पट्टा, या संपूर्ण भागात कॉन्क्रीटचे रस्ते झालेले आहेत आणि त्यामुळं हा प्रवास अत्यंत सुखकर होतो. एकच गोष्ट आहे ती म्हणजे इथं असलेले रमलर स्ट्रिप्स. या ज्या रमलर स्ट्रिप्स लावलेल्या आहेत त्यांचं प्रमाण ह्या भागात जरा जास्तच जाणवलं मला. रस्ते तर मोठे केलेत, पण खूप कमी अंतरावरती ह्या प्रचंड मोठ्या रमलर स्ट्रिप्स लावलेल्या आहेत, ज्यामुळं प्रवास करताना वयस्कर मंडळींना त्रास व्हायची शक्यता असते. पण ही तक्रार नाही आहे, फक्त याचं प्रमाण जास्त आहे असं मला वाटतंय. आणि असा प्रवास करत थोड्या वेळात आम्ही म्हसाळाजवळ पोचलो. म्हसाळा आलो. म्हसाळा हा म्हसाळ्याचा बायपास रोड आहे आणि म्हसाळ्याला बायपास करून आता दिव्या आगारच्या दिशेनं आमचा प्रवास सुरू झाला. हे अंतर साधारण 22 ते 23 किलोमीटरचं आहे आणि हा पण संपूर्ण मार्ग अत्यंत सुंदर आणि कॉन्क्रीटच्या रस्त्यांचा आहे. मित्रांनो, थोड्याच वेळात वडवळी फाटा इथं पोचलो. उजवीकडे रस्ता दिघी बंदराकडे जातो आणि आपण डाव्या हाताला वळायचं असतं. आणि मित्रांनो, अशा पद्धतीनं दुपारी साधारण 12:15च्या सुमारास आम्ही दिव्या आगारमध्ये दाखल झालो. दिव्या आगारमध्ये दाखल झालो. हे प्रसन्न हॉलिडे इन म्हणून रिसॉर्ट आहे. इथं आमचा आता 2 दिवस मुक्काम असणार आहे. बाबा पण व्लॉगिंग करायला लागलेत. तुम्हाला रूम दाखवतो. रूम 2. हाय, हे असं प्रशस्त खोली आहे. प्रशस्त. हे वॉशरूम, गिझर वगैरे आहे याला. तिथे एक छोटीशी बाल्कनी केली त्यांनी. सुंदर छोटीशी बाल्कनी. बसायला या खुर्च्या आहेत. असं आहे. प्रसन्न आवळसकर म्हणून आहेत. त्यांची प्रॉपर्टी आहे. छान आहे. दुपारचे 12:30 वाजलेत. आता जेवणाचं बघतो. आम्ही आलोय ऑड डेला आणि तशी इथं गर्दी नाही आहे. पण यांची जी मेस म्हणा, जेवणाचं जे आहे ते इथं आज माणसं नाही आहेत म्हणतात ते. ठीक आहे. म्हणजे दिव्या आगारचाही बिझनेस मला वाटतं सॅटर्डे संडे असा किंवा सुट्ट्यांचा जो दिवस असतो तेव्हा बिझनेस फ्लरिश होतो. आणि मग इतर वीकडेजना जर आपण आलात आणि तेही म्हणजे असे सिंगल असाल किंवा नाही का 1-2 जणच असाल तर मग जेवणाची वगैरे व्यवस्था आपल्याला आधी पूर्ण माहिती घेऊन खात्री करून मग यावं असं मला वाटतं. वातावरण एकदम सुंदर आहे.
शांतता आहे ना. पण ते बरमुडाचं काय? बरमुडा घेऊया आपण बाबा. तुम्हाला वय काय बघायचंय? अहो पाण्यात जाताना. नाही नाही गेलो होतो कोणती प्रकार निघे ना मला दीपाला बोलवलं मी, तिला म्हणलं काढ बाई. आता काय करू, पहिलं जेवण करू, आराम करा, 5 वाजता बाहेर पडू. काय बघा बघा तुमच्या आवडीचं, तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला जी पाहिजे ती भाजी सांगा. तांदळाची भाकरी आहे. वा वा वा. चपाती म्हणजे मला एक भाकरी द्या तांदळाची. वेळ येते ना तुमच्या. ओके. छानपैकी जेवण केलं आणि इथून मग आम्ही आमच्या हॉटेलकडे जाण्यासाठी निघालो. गणेश मंदिर आपण आज संध्याकाळी इकडे जाऊ, नंतर तिकडे जायचं का? आज संध्याकाळी दिव्यागारात काय काय करायचं असं ठरवत आम्ही आमच्या हॉटेलवर पोहोचलो. थोडा वेळ आराम केला आणि संध्याकाळी 5 वाजता बीचवर जाण्यासाठी बाहेर पडलो. आमच्या हॉटेलपासून साधारण 1-1.5 किलोमीटर अंतरावरती बीच आहे. बीचवर फेरफटका मारत असताना मला या मावशी काहीतरी विकताना दिसल्या. काय विकता मावशी? मोदक विकता? कसे कसे असतात? त्या मावशी मला समजावून सांगत होत्या की कसे मोदक असतात, केवढ्याला देतात. माझ्या मनात एक विचार आला की हे किती सुंदर आहे. आता हा जो पदार्थ आहे मोदक, हा मोमोज सारखा बीचवरती पण आपल्याला उपलब्ध होतोय. ही गोष्ट छान आहे, खास करून त्या पर्यटकांसाठी जे राज्याच्या बाहेरचे, ज्यांच्यासाठी मोदक हा एक नवीन प्रकार आहे, ज्यांना त्याची माहिती नाही आहे. त्यांना इतक्या सहजपणे एका बीचवरती संध्याकाळच्या वेळेस देखील मोदक उपलब्ध होतात, हे पाहून मला छान वाटलं. दिवेआगारचं बीच स्वच्छ आहे. पर्यटकांची तुरळक अशी वर्दळ होती. समुद्रात वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज सुरू होत्या आणि त्यात काही उत्साही पर्यटक त्याचा आनंद घेत होते. वातावरण छान होतं, मजा येत होती. इथं बीचवर आम्ही असा खूप सुंदर छान असा वेळ घालवला. दिवेआगारच्या बीचवर साधारण 1-अर्धा-पाऊण तास घालवल्यानंतर आम्ही तिथून बाहेर पडलो आणि सुवर्ण गणेश मंदिरात जाऊन श्री गणेशाचं दर्शन घेतलं. बाबांचं घरी रिपोर्टिंग चालू आहे. ती घरी चालली होती. आले का आपली सगळी मंडळी का नाही अजून? मंदिरातून बाहेर पडेपर्यंत एव्हाना संध्याकाळचे 7:30 वाजले होते. एक हलकी अशी भूक होती, कॉफी प्यायची पण इच्छा होती आणि वाटेत आम्हाला हे निवांत नावाचं सुंदर टुमदार हॉटेल दिसलं, म्हणून आम्ही इथं थांबलो. सुरुवातीला आम्ही एक सँडविच मागवला, जो त्यांनी खरंच छान केला होता. सँडविच उत्तम होता म्हणून दोघांमध्ये आम्ही एक पुलाव मागवला. पुलाव खाऊन खरंच पोट भरलं, कारण क्वांटिटी भरपूर होती. त्यानंतर मग एक सुंदर अशी कॉफी मागवली. कॉफी प्यायलो आणि मग आमच्या हॉटेलकडे रवाना झालो. आणि अशा पद्धतीनं पुणे ते दिवेआगार असा आमचा पहिला दिवस समाप्त झाला. दुसरा दिवस सुंदर सकाळ, पक्ष्यांच्या किलबिलाटानं जाग आली. आम्ही दोघांनी आता आवरलं आणि आम्ही दोघे ब्रेकफास्टची वाट बघत होतो. थोड्याच वेळात ब्रेकफास्ट पण आला. यात काय मोदक आहेत का? अच्छा, चटणी दिली गावण सोबत. गावण याच्यात आहेत का? गावण पोहे, चटणी चांगली आहे का? सुंदर आहे. गावण पण छान आहे. पोह्याची अजून टेस्ट नाही घेतली. होईल. सुंदर असा ब्रेकफास्ट केला आणि मग थोड्या वेळात इथून आता आम्ही बाहेर पडतोय. मित्रांनो, आज आता आम्ही दिवेआगार सोडतोय आणि इथून
हरिहरेश्वर श्रीवर्धनच्या दिशेला जाणार आहोत. पण त्याआधी दिवे आगारमधल्या या श्री रूपनारायण मंदिरात दर्शन घेण्यासाठी आलो. भगवान विष्णूला समर्पित असं हे अत्यंत सुंदर आणि प्राचीन हे मंदिर आहे. अशी मान्यता आहे की 13व्या शतकात बांधण्यात आलं होतं. शीलहारा राजवटीतलं हे मंदिर आहे. हे संपूर्ण मंदिर लाल जांभ्या दगडात बांधलेले आहे आणि असं म्हणतात की 1960मध्ये याचा जीर्णोद्धार करण्यात आला आणि अलीकडेच याचं नूतनीकरणही करण्यात आले. मंदिरात काळ्या पाषाणाची विष्णूची अतिशय सुंदर आणि आकर्षक अशी मूर्ती आहे, ज्यामध्ये 4 हात, शंख, चक्र, गदा आणि पद्म आहे. मूर्तीभोवती दशावतार कोरीव काम केलेले आहे. छान आहे ना मंदिर आहे. मंदिर बाबा पण प्रो झालेत आता, प्रो कॅमेरामॅन. मंडळी, दिवे आगारमध्ये 2 रस्ते आहेत. तसं गुहागरला वरचा पाट आणि खालचा पाट हा एकच रस्ता आहे. त्याच्या अगदी विरुद्ध इथं 2 रस्ते आहेत आणि या दोन्ही रस्त्यांच्या दुतर्फा आपल्याला असे अनेक होमस्टे, खानावळी उपलब्ध आहेत आणि प्रत्येकाची एक एक विशेषता आहे, प्रत्येकाचा एक क्राऊड आहे. त्यामुळं आपण इथं यावं आणि इथं हमखास आपल्याला राहण्याची व्यवस्था होते. पण एक आहे, ज्या अर्थी इथं इतके होमस्टेज आणि रिसॉर्ट्स, हॉटेल्स आहेत, याचाच अर्थ इथं पर्यटक पण त्याच प्रमाणात, तेवढ्याच प्रमाणात येतात. त्यामुळं शक्यतो आपण येण्यापूर्वी ऑनलाईन बुकिंग करावं, जेणेकरून इथून आपली शोधाशोध करण्याची जी धावपळ आहे ती वाचेल. दिवे आगारमधनं निघण्यापूर्वी पुन्हा एकदा श्री गणेशाचं दर्शन घेतलं आणि आता इथून आम्ही बाहेर पडलो. मित्रांनो, गणपतीच्या मंदिरात त्या पूर्वीच्या काही घटनांमुळे आतमध्ये शूटिंग करायला परवानगी नाही आहे. मंडळी, दिवे आगारमधनं निघालोय भरडखोल श्रीवर्धन हरिहरेश्वर या मार्गाने जायचं आहे आता आम्हाला. आणि हा मार्ग यासाठी निवडलाय कारण तुम्ही उजव्या बाजूला जर आपल्याला दिसत असेल तर हा समुद्र किनारा आहे आणि हा समुद्र किनारा आपल्या सोबत असणार आहे श्रीवर्धन हरिहरेश्वर पर्यंत. म्हणून या सुंदर निसर्गातून प्रवास करत करत हरिहरेश्वर गाठायचं आपल्याला. इथं समुद्र किनारा बघा. दिवे आगारनंतर भरडखोलपर्यंत वाटेत रस्ते थोडे खडबडीत होते, पण त्यानंतर मात्र रस्ता खूप सुंदर होता. दिवे आगार ते श्रीवर्धन हा रस्ता समुद्राला लागून असल्यामुळे कधी आपण डोंगरातून जातो तर कधी छोट्या छोट्या कोळी वस्तीतून, वाडी वस्तीतून जातो. शेखाडी ग्रामपंचायत आले, शेखाडी. हा समुद्र किनारा, त्याला लागून हा रस्ता. आणि बाबा तिथं बसलेत गाडीत. ते म्हणतात की मी उतरत नाही आता, ऊन आहे कारण खूप. दिवे आगार ते श्रीवर्धन अंतर खूप कमी आहे, पण ही जी मोहमाया आहे सगळीकडे, इथं आणि इथं, यामुळे प्रवास लांबतो बरं का, मोह होतो थांबण्याचा. हे क्या है? हे इतकं सुंदर आहे हे सगळं. हो ना, हो ना? सुंदरच. खूप सुंदर आहे हे सगळं.
काहीच्या काही सुंदर आहे बरं का हे सगळं. केवढा आहे हा बीच बघा ना, आणि त्याला लागून हा रस्ता. मरीन ड्राईव्ह. खरंय खरंय मरीन ड्राईव्ह. पण तुम्हाला सांगतो बाबा, मी आता केरळला जाऊन आलो, त्याच्या 10 पट सौंदर्य आहे बरं का महाराष्ट्राला. म्हणजे खरंच खूप सुंदर समुद्र किनारे आहेत आपल्याला. फक्त केरळमध्ये जे डिसिप्लिन आहे, जी स्वच्छता आहे आणि त्यांच्यामध्ये जो प्रोफेशनलिझम आहे ना तिथं, ती फक्त आपल्याकडे इथं थोडी 10% यायला पाहिजे. आपण आहे ना अक्षरशः जगभरातनं पर्यटक खेचू शकतो इथं. आता बघा ना, रस्ते पण दिलेत, सुंदर रस्ते. आपण पुण्याहून निघालोय, ऑन एन ॲव्हरेज आतापर्यंत आपल्याला फक्त 2 ते 3 किलोमीटर रस्ता खराब लागला असेल ॲव्हरेज आहे या 150-200 किलोमीटर मध्ये. बाकी कुठेही रस्ता खराब नाहीये. मंडळी, दिवेआगार, श्रीवर्धन, हरिहरेश्वर, त्यातला दिवेआगार ते श्रीवर्धन हा जो टप्पा आहे, यामध्ये समुद्र किनारा अत्यंत सुंदर आहे. आणि आपण गाडी चालवत असताना आपल्यासोबत हा किनारा आपल्याला उजव्या हाताला पाहायला मिळतो. थोड्याच वेळात श्रीवर्धनच्या इथं पोचल्यानंतर आम्ही आता हरिहरेश्वरकडे जाण्याचा निर्णय घेतला. श्रीवर्धनमध्ये बीच आहे आणि आत्ता दुपारचे 12 वाजत आले होते. इतक्या उन्हात बीचवर जायला नको म्हणून आम्ही थेट पहिलं श्री हरिहरेश्वरकडे जाण्याचा निर्णय घेतला. 4 किलोमीटर आहे इथनं श्रीवर. मागाशी आपण वळलो ना, ते तिकडे गेलो असतो. उजवीकडे वळाल्यास श्रीवर्धन शहरात जातो आणि डावीकडे वळून आता आम्ही हरिहरेश्वरकडे जाण्यासाठी निघालोय. मित्रांनो, श्रीवर्धन ते हरिहरेश्वर हे अंतर साधारण 20-1 किलोमीटरचे आहे आणि यासाठी आपल्याला एक अर्धा तास लागतो. थोड्याच वेळात हरिहरेश्वरच्या मुख्य कमानीपाशी आम्ही पोचलो होतो आणि इथून गाडी पार्क करून आम्ही मंदिरात जाण्यासाठी निघालो. श्री हरिहरेश्वर हे श्रीमंत पेशव्यांचं कुलदैवत आहे. मंदिर परिसरात एकूण 2 मंदिर आहेत. सर्वप्रथम आपल्याला श्री कालभैरव आणि योगेश्वरी मातेचं दर्शन घेण्यासाठी या मंदिरात जायचं असतं. इथे आपण सर्वप्रथम श्री कालभैरव आणि योगेश्वरी मातेचं दर्शन घेतल्यानंतर आपण याच्या शेजारी असलेल्या श्री हरिहरेश्वराचं दर्शन घेण्यासाठी मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊ शकतो. मंदिरातून बाहेर पडल्यावर समोरच हा देणगी कक्ष आपल्याला पाहायला मिळतो आणि इथेच आपल्याला श्री हरिहरेश्वराचा प्रसाद देखील विकत घेता येतो. चला, अशा पद्धतीनं दिवेआगार, श्रीवर्धन स्किप करून हरिहरेश्वर अशी आमची यात्रा सफल झाली आहे का बाबा? झाली आहे ना? उत्कृष्ट सफर झालेली आहे. बाबा आता दमलेले आहेत. 1 वाजता जेवायला बघतो. हां, उकडते, दुसरं काही नाही. हरिहरेश्वरमध्ये पे अँड पार्क बऱ्यापैकी महाग आहे. गर्दी असते प्रचंड, लिमिटेड स्पेस आहे, त्यामुळं असेल कदाचित. ₹300 शेकडा. हरिहरेश्वरमधनं निघून साधारण दुपारी 1:45च्या सुमारास आम्ही माणगावमध्ये पोहोचलो. माणगावमधून तामिणीच्या दिशेनं जाताना डाव्या हाताला साईराम नावाचं एक हॉटेल आहे, तिथं आम्ही जेवणासाठी थांबलो. आणि याच ठिकाणी मला आपल्या चॅनलचे एक प्रेक्षक श्री आशिष वडकेजी सहकुटुंब भेटले. भेटून छान आनंद वाटला. थोड्याच वेळात आम्ही इथून पुण्याच्या दिशेला रवाना झालो. ते तामिणी आहे तिथं आणि रायगड इथं उजव्या बाजूला. इथं चला, कोकण बाय बाय. संपलं कोकण. म्हणजे आता इथनं आपल्याला आता तामिणी घाटाकडे वळलो आपण थोडक्यात. तामिणी घाट चढून वरती येईपर्यंत बाबांना झोप लागली होती आणि मग अशातच संध्याकाळी साधारण 5-5:30च्या सुमारास आम्ही पुण्यात पोचलो. तर मित्रांनो, असा होता माझा हा एक छोटासा प्रवास. पुणे, दिवेआगार, हरिहरेश्वर आणि परत पुणे. मित्रांनो, आपल्याला जर माझा हा प्रवास, मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लवकरच भेटूया अशाच एका सुंदर प्रवासात. तोपर्यंत सुखी रहा, आनंदी रहा. धन्यवाद.